डिझाईनसाठी, इन्व्हिटेशन कार्डसाठी आणि थंबनेल वगैरे असतात. आपल्याला जे कोणतं पोस्टर वगैरे बनवायचं आहे त्यासाठी. तर बघा आता इथे आपण Googleमध्ये आलेला आहे. सर्च बॉक्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे बॅकग्राऊंड. आता मी बॅकग्राऊंड सर्च केलं. आता हे बॅकग्राऊंड कुठल्याही कामासाठी येतं. तुम्ही थंबनेल जर बनवत असाल त्यासाठी पण येते आणि डिझाईन बनवत असाल त्यासाठी पण येते. आता इथे बघा पहिल्याच नंबरचं जे थंबनेल आहे खूप सुंदर असं थंबनेल आहे. आता ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाली थंबनेल येतात. सी मोर केल्यानंतर अजून छान छान येतात बघा. तुम्ही यामधलं कुठलंही घेऊ शकता आणि छान पद्धतीने थंबनेल, डिझाईन, इन्व्हिटेशन कार्ड, तुम्हाला पोस्टर बनवायचं असेल तर पोस्टर असं तुम्ही बनवू शकता. तर बघा इथे डाउनलोड कसं करायचं हे बघूया. आता काय करायचं आहे, या फोटोवर टच करायचं आहे असं. बघा आता मी हा ओपन केला म्हणजे हा मोठा झालेला आहे. यावर असं टच करून ठेवायचं आहे. टच करून ठेवल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड नाव येईल. डाउनलोडवर टच करायचं आणि तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो. पहिल्याच नंबरला येऊन जातो. तर इथे भरपूर सारे असे नावं आहे, तुम्हाला सर्च करायचं आहे. आता तुम्हाला कुठलं बॅकग्राऊंड किंवा फोटो पाहिजे असेल. आता मला कॅटचा फोटो पाहिजे तर मी इथे कॅट म्हणून सर्च केलं. कॅटचे फोटो येऊन जातात. बघा आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅटचे फोटो येतात. आता तुम्हाला इथे फ्लावर जर सर्च करायचं असलं, आता इथे आपण वेडिंगचं सर्च करूया. वेडिंग PNG पाहिजे मला तर वेडिंगच्या PNG येऊन जातात. बघा किती छान छान कार्टूनमध्ये कपल आहे. तुम्ही इथून पण असं डाउनलोड करून छान पद्धतीने वापरू शकता. आता इथे तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथे मी एक Pinterest ॲप म्हणून आहे ते ओपन केलेलं आहे. म्हणजे मी प्ले स्टोअरमधून घेतलेलं आहे आणि ते ओपन करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बटन्स दिसतात. होममध्ये यायचं आहे. होम म्हणजे काय, दोन्ही एकत्र असतात. व्हिडिओ, फोटो दोन्हीही एकत्र येतात. तुम्हाला इथून छान पद्धतीने तुम्हाला जर इन्व्हिटेशन कार्ड शिकायचं असेल कॅनवामध्ये किंवा दुसऱ्या ॲपमध्ये जर शिकायचं, इथून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. अशा पद्धतीने बनवायची आहे बा म्हणून इथून तुम्ही हे शिकू शकता इथून. आणि तुम्ही एखादं जर फोटो वगैरे बॅकग्राऊंड वगैरे टच केलं तर त्याखाली भरपूर सारे असे फोटो वगैरे बॅकग्राऊंड वगैरे येतात. आता मला इथे बघा हे बॅकग्राऊंड पाहिजे. या पद्धतीचे मला खूप सारे असे खाली येऊन जातात. बघा किती सुंदर सुंदर आहे. तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आता इथून कसं डाउनलोड करायचं, तर हा फोटो काय करायचा अगोदर बघा टच करायचा. टच केल्यानंतर असं 3 डॉट येतात खाली आणि इथे डाउनलोड इमेज म्हणून करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता पुन्हा याच खाली जाऊया. बघा किती सुंदर सुंदर दाखवतात. तुम्ही इथलं कुठलंही बॅकग्राऊंड तुम्ही डाउनलोड करून छान पद्धतीने डिझाईन बनवू शकता. आता इथे बघा तुम्हाला इथे क्रिएट दिसते. बघा हे आपल्या बटन्स आहे ना, या बटन्सच्या बाजूने क्रिएटमध्ये तुम्हाला एक तिथे फोटो वगैरे जर असेल तर तुम्ही सेंड करू शकता. इनबॉक्स म्हणजे काय आहे, तर तुम्ही फोटो कोणाला लिंक वगैरे पाठवू शकता. आणि सेव्हमध्ये काय आहे, सेव्ह करायचे आहे फोटो आपल्याला. आता तुम्हाला जर गॅलरीमध्ये सेव्ह नको असेल, आता हा बॅकग्राऊंड वगैरे आहे पाहिजे नसेल, तुमच्या गॅलरीमध्ये खूप सारा डाटा आहे आणि तुम्हाला नको असेल, तर तुम्ही यामध्ये ह्या ॲपमध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि कधीही डाउनलोड करू शकता. हा याचा फायदा आहे. तर ते कसं करायचं बघूया. आता मी हा फोटो काय केलेला आहे, सेव्ह केलेला आहे. तर तुम्हाला इथे नाव दिसेल रेड कलरमध्ये सेव्ह, तर यावर जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघा खाली प्लसचं चिन्ह दिलं आहे, क्रिएट बोर्ड म्हणून आहे. इथे तुमचं अकाउंट जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते फोल्डर तयार करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. आता इथे मी फोटो म्हणून सेव्ह करते किंवा मटेरियल म्हणून करते मी इथे. आता मटेरियल PNG म्हणून करते मी आणि क्रिएटवर टच करायचं वरती. बघा अशा पद्धतीने आपण ओपन केलं. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर मी काय करते, इथे पुन्हा बॅक येते. बॅक आल्यानंतर इथे पुन्हा मला आता कोणता हा पाहिजे तर मी हा घेते आणि इथे काय करते, सेव्हवर टच करते. सेव्हवर टच केल्यानंतर बघा आता इथे आपण हा सेव्ह केला मटेरियल PNG म्हणून. यामध्ये आपल्याला काय करायचं, तो सेंड करून द्यायचा. इथे बघा सेंड मटेरियलमध्ये तो झालेला आहे. आता पुन्हा इथे आपल्याला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, सेव्हमध्ये. सेव्हमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघा आपण जे आता फोटो सेव्ह केलेले होते त्याचं एक फोल्डर दिसेल तुम्हाला इथे. बघा आता इथे पिन नावावर जायचं आहे. पिनवर आल्यानंतर इथे तुम्हाला 2 फोटो दिसत आहे. पुन्हा बोर्डमध्ये यायचं आणि इथे आपण कोणतं नाव टाकलं होतं आपण, मटेरियल PNG म्हणून, इथे शोधायचं आहे. बघा आता इथे मटेरियल PNG आलेलं आहे. इथे हे असे सेव्ह होऊन जातात. तुम्ही इथे केव्हाही तुम्ही डाउनलोड करू शकता. यावर टच करायचं, इथून असं डाउनलोड करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही हे ॲप नक्कीच वापरा आणि तुम्ही ह्या ॲपमध्ये काही पण सर्च करू शकता, तुम्हाला येऊन जातं. आता बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर बॅकग्राऊंड येऊन जातात छान छान. बघा किती सुंदर असे बॅकग्राऊंड आहे. आता तुम्हाला इथे फोटो जर असेल, तुम्हाला जर आता एका फोटो एडिट करायचा आहे तर तुम्ही सिम्पलमध्ये फोटो सर्च करा, फोटो येऊन जातात. कपल्सचे भरपूर सारे फोटो येऊन जातात. इथे बघा तुम्हाला आता कपल्सचे फोटो दाखवते मी. याच्यावर टच केल्यानंतर भरपूर सारे असे खाली फोटो येऊन जातात. तुम्ही इथले कुठलेही फोटो घेऊ शकता. बघा किती सुंदर सुंदर असे फोटो आहे असे बघा इथे. आणि तुम्हाला जर कुठलं आता इथे एखादं वेडिंग बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर इथे तुम्ही वेडिंग बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा.
भरपूर सारे आहे इथे बघा. आता वेडिंग नाव टाकलेलं आहे बघा, किती सुंदर आहे. आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे. मेन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बनवायचं काम नाही. तुम्ही वेडिंग बॅकग्राऊंड जरी टाकलं तर वेडिंग बॅकग्राऊंड येते. बघू शकता इथे किती सुंदर आहे. आणि व्हिडिओचं पण तसंच आहे. आता हा व्हिडिओ बघितला तुम्ही, याला काय करायचं आहे, असं इथून सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता आपण जे म्हटलं ना PNG मटेरियल, इथे सेंड करून द्यायचं आहे. सेंड झाल्यानंतर तो तुम्हाला दिसतो. आता पुन्हा बॅक येऊया आणि इथे बघा तुम्हाला थोडा वेळ लागेल पण येणार आहे. बघा आता इथे दिसणार आहे तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला आता आपण इथे मटेरियलमध्ये सेव्ह केलं होतं. तुम्हाला इथे व्हिडिओ पण दिसणार आहे त्यामध्येच. बघा आता तुम्ही वेगळं पण फोल्डर तयार करू शकता व्हिडिओचं. अशा पद्धतीने आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी ब्रश PNG टाकलेला आहे. ब्रश PNG पण येऊन जाते. ते भरपूर सारे तुम्हाला इथे बघा दिसेल. खूप छान छान पद्धतीचं आहे. तुम्ही हे वापरू शकता आणि छान पद्धतीने फोटो एडिट करू शकता. आता इथे आपण फोटो फ्रेम म्हणून सर्च करूया. इथे आपण फोटो फ्रेम जरी सर्च केली तुम्ही तर फोटो फ्रेमचं पण येऊन जातात. बघा आता किती सुंदर असे फोटो आहे. आणि आपल्या चॅनलवर अशा पद्धतीचे पण फोटो एडिट केलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. अशा पद्धतीने इथे फोटो आहे बघा. बघा आता किती सुंदर असा फोटो आहे. हा फोटो बघा किती सुंदर आहे. इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम बनवून आहे ऑलरेडी. तुम्हाला फक्त नाव म्हणजे फोटो ॲड करायचे असतात. अशा पद्धतीचे तुम्ही हे यूज करू शकता. तर बघा आता किती सुंदर असं आहे. आणि हे जे आहे फोटो फ्रेम तुम्ही 5 ते 10 मिनिटात करू शकता. इतका सुंदर फोटो तयार होतो यामध्ये. बघा किती सुंदर असे फोटो आहे. आणि हे बघा बॅकग्राऊंड किती सुंदर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे वापरू शकता. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाहिजे तुम्हाला ते सर्च करायचं आहे. आता इथे बघा तुम्ही आता फोटो ब्रश स्ट्रोक म्हणून केलं, फ्रेम म्हणून केलं. आता तुम्हाला कुठलं वेडिंगचं मटेरियल पाहिजे असेल तर वेडिंग मटेरियल म्हणून सर्च करायचं आहे. वेडिंग PNG करू शकता तुम्ही HD आणि जास्त करून तुम्हाला HDमध्येच डाउनलोड करायचं आहे. आता PNG म्हटलं का बघा आता हा PNG आलेला आहे. एक टच करायचा आणि भरपूर सारे असे खाली येऊन जातात. बघा आता इथे किती सुंदर फोटो आलेला आहे. आता डोहाळे जेवणासाठी पण तुम्हाला लागतात व्हिडिओ वगैरे बनवायला. तर तुम्ही इथले असे बघा किती सुंदर सुंदर फोटो आहे. तुम्ही इथून घेऊन छान पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता. तर अशा पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला कसं डाउनलोड करायचं काय तर मी हे सांगितलेलं आहे. तुम्ही आता डाउनलोड करून छान छान पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. आता इथे बघा हा कर्टन आहे. बघा इथे किती सुंदर असं आहे हे. तुम्ही इथून अशा पद्धतीने एक टच केलं की भरपूर सारे येऊन जातात. फक्त स्क्रॉल करावं लागते आपल्याला आणि घ्यावं लागते. बघा किती सुंदर सुंदर आहे. तुम्हाला जर तिकडला शेप नसेल, तुमचं जर कॅनवा प्रो असेल तर तुम्ही इथे हे वापरून इथलं त्यामध्ये ॲड करून छान पद्धतीने डिझाईन बनवू शकता. अशा सुंदर सुंदर डिझाईन आहे तुम्ही इथे घेऊ शकता. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा सुंदर सुंदर डिझाईन बनवा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.